घेऊन बाहेर पडलेला आहात. जसं सुरुवात झाली तसं पॉलिटिकल टीकाटिप्पणीला सुरुवात झाली आहे. उपरा उमेदवार म्हणायची एक प्रयत्न दिसत आहेत. काय नेमकं उत्तर असणार? नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांची पराभूत मानसिकता याच्यामधून दिसतीये. अतिशय खचलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे. सिद्धेश्वर कारखाना असेल, त्या ठिकाणी दामाजी कारखाना असेल किंवा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल, या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणचा आहे. इथल्या मातीची सेवा माझ्या आईवडिलांनी केलेली आहे आणि आज मी जिल्ह्याचा आमदार आहे. त्या अर्थाने जर बोलायचं झालं तर माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब करमाळ्यात गेले तेव्हा उपरा होते का? सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात गेले त्यावेळेस ते उपरे होते का? किंवा त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा माड्यामध्ये येऊन बारामतीतून येऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी ते उपरे होते का? हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. माझ्या आईवडिलांनी या जिल्ह्यामध्ये ऊस तोडलेला आहे. त्यामुळे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा ते माजी मुख्यमंत्र्याची मुलगी हा या ठिकाणी आमचा लढा होणार आहे. त्यामुळे निश्चित विश्वास आहे मला की प्रस्थापिताच्या विरोधात हा कामगाराचा मुलगा यांना घाम फोडेल आणि येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा भडकवेल. बीडचं पार्सल बीडला पाठवा अशा पद्धतीने ट्रोलिंग अशा गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही. नो कमेंट्स. काय पुढची रणनीती असणार आहे? लोकांना काय आव्हान? निश्चित या ठिकाणी आमचा विजय होणार आहे आणि यामधूनच या ठिकाणी यांची पराभूत मानसिकता दिसते आणि येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते यांना पळता भुई कमी करतील आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी विजय होईल. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी देखील आपल्यासोबत आहेत. अबकी बार 400 पारचा नारा आहे. दोन खासदार सोलापूर जिल्ह्यातले असतील. अबकी बार 400 पारा नारा माननीय मोदींनी आहे आणि मोदीजींनी जेव्हा हाक दिली तेव्हा सोलापूर जिल्ह्याने त्याला प्रतिसाद दिला. निश्चितच त्या 400 मध्ये आमचा सोलापूरचे दोन्ही खासदार असतील याची खात्री आहे आम्हाला. होते आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार राम सातपुते, ज्यांनी आमदार राम सातपुते यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे आणि तरुण आमदारांचा मुकाबला जो आहे तो सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळतोय. उमेदवारी घोषित होताच आमदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावरून टीका केली आणि त्याला उत्तर देखील राम सातपुते यांनी दिलेलं आहे. त्यामुळं आरोपांच्या प्रत्यारोपांच्या फैऱ्या ज्या त्या सुरू झाल्यात आणि आमदार राम सातपुते यांचं स्वागत सोलापूरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सोलापूरच्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन युग अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.